हॅलो, मी सायली. प्रश्न नंबर 13 नोट्स. आता एक छोटा पण इंटरेस्टिंग फीचर Instagram मध्ये आहे नोट्स. समजा तुम्हाला पूर्ण रील बनवायची नाही, पोस्ट बनवायची नाही, पण काहीतरी छोटंसं शेअर करायचं आहे, तिथं तुम्ही नोट्स वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, आज नवीन YouTube व्हिडिओ अपलोड केला किंवा कॅनवा की फोटोशॉप किंवा आज कोणाला गोष्ट नंबर 13 नोट्स. आता एक छोटा पण इंटरेस्टिंग फीचर Instagram मध्ये आहे नोट्स. समजा तुम्हाला पूर्ण रील बनवायची नाही, पोस्ट बनवायची नाही, पण काहीतरी छोटंसं शेअर करायचं आहे, तिथं तुम्ही नोट्स वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, आज नवीन YouTube व्हिडिओ अपलोड केला किंवा कॅनवा की फोटोशॉप किंवा आज कोणाला ग्राफिक डिझाईन शिकायचं आहे का, अशी छोटी अपडेट तुम्ही देऊ शकता. म्हणजे Instagramवर पूर्ण कंटेंट तयार करण्याची गरज नाही आणि कधी कधी छोटंसं बोलणंही पुरेसं असतं. नोट्सला तुम्ही Instagramची छोटीशी चॅट विंडो समजू शकता. गोष्ट नंबर 14 ब्रॉडकास्ट चॅनेल. आता येतो थोडा ऍडव्हान्स फीचर ब्रॉडकास्ट चॅनेल. नाव ऐकून वाटतंय टीव्ही चॅनल सुरू करायचंय का काय, तर तसं नाहीये. ब्रॉडकास्ट चॅनल हा क्रिएटर आणि फॉलोअर्स यांच्यात अपडेट शेअर करण्याचा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, माझा फ्री ग्राफिक डिझाईन कोर्स चालू आहे, माझा ब्रॉडकास्ट चॅनेल आहे, तर मी तिथे सांगू शकते आज नवीन एपिसोड अपलोड झाला आहे, उद्या कॅनवा ट्युटोरियल आहे, आजचा फ्री फॉर्म इथे मिळणार आहे किंवा पुढचा टॉपिक कोणता हवाय, पोल घेऊ शकता. म्हणजे तुमच्या कॉन्टेंट मध्ये ज्यांना जास्त इंटरेस्ट आहे अशा ऑडियन्स सोबत डायरेक्ट कम्युनिकेशन करण्याचा हा एक मार्ग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, Instagram मधले सगळे फीचर्स प्रत्येक अकाउंटला एकाच वेळी मिळतील असं काही नसतं. काही चांगलं बोलल्या. फीचर्स हळूहळू उपलब्ध होतात, म्हणून तुमच्या अकाउंट मध्ये एखादा ऑप्शन दिसत नसेल तर काळजी करू नका. तुमचं Instagram खराब झालेलं नाहीये, फक्त फीचर अजून तुमच्या अकाउंटला आलेलं नाहीये. हां? गोष्ट नंबर 15 प्रोफेशनल डॅशबोर्ड आणि इन्साइट. आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊ, प्रोफेशनल डॅशबोर्ड आणि इन्साइट. समजा तुम्ही एक रील पोस्ट केली, तिला 10,000 व्ह्यूज आले, आपण खुश होतो, पण लगेच दुसरा प्रश्न विचारला पाहिजे, हे 10,000 व्ह्यूज आले पण त्यातून झालं काय? किती लोकांपर्यंत कॉन्टेंट पोहोचला, किती लोकांनी एंगेज केलं, किती लोकांनी प्रोफाईल पाहिलं, किती लोकांनी फॉलो केलं, लोकांनी व्हिडिओ किती पाहिला, कोणता कॉन्टेंट जास्त चांगला उपयोगी पडताय, लोकांसाठी वाटतोय, हे सगळं समजण्यासाठी इन्साइट उपयोगी पडतं. म्हणून Instagramवर काम करण्याचा फॉर्म्युला असा असायला पाहिजे, पोस्ट करा, रिझल्ट पहा, रिझल्ट समजा आणि पुढचा कॉन्टेंट इम्प्रूव्ह करा आणि अंदाजावर काम करू नका. डाटाकडे बघा. उदाहरणार्थ, तुमच्या 2 रील्स आहेत, पहिल्या रीलला 2,000 व्ह्यूज आले, दुसऱ्या रीलला 20,000 व्ह्यूज आले. एवढं पाहून दुसरी रील चांगली होते असं म्हणू नका. तिचा हुक काय होता, लोक किती वेळ थांबले, किती शेअरिंग झालं, किती तो रील सेव्ह झाला, किती प्रोफाईल विजिट झाले, किती फॉलोअर्स मिळाले, हे बघा. कारण अॅनालिटिक्स म्हणजे फक्त नंबर्स नाहीत, अॅनालिटिक्स म्हणजे तुमच्या ऑडियन्स कडून मिळणारा फीडबॅक. बोनस पॉइंट सांगते, Instagramवर कॉन्टेंट काय टाकायचं, आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या डोक्यात हाच असतो. Instagram समजलं, अकाउंट समजलं, पोस्ट समजलं, रील समजली, स्टोरी समजली, पण रोज कॉन्टेंट काय बनवायचं, यासाठी मी तुम्हाला 5 कॉन्टेंट पिलर सांगते. पहिला, एज्युकेट. लोकांना काहीतरी शिकवा, काहीतरी. फॉर एक्झाम्पल, कॅनवाचे 5 हिडन फीचर्स, ग्राफिक डिझाईन मधल्या 3 चुका, Instagram बायो मध्ये काय लिहायचं, कसं इम्प्रूव्ह करायचं. गोष्ट नंबर 2, एंटरटेनमेंट. लोकांना थोडा हसवा. उदाहरणार्थ, क्लायंट म्हणतो एक छोटासा चेंज आहे आणि तो चेंज म्हणजे पूर्ण डिझाईनच बदलायचंय, हे प्रत्येक डिझायनरला रिलेटेबल वाटेल. तिसरा, इन्स्पायर. तुमचा जर्नी शेअर करा, बिफोर आणि आफ्टर दाखवा, तुम्ही कुठून सुरुवात केली आणि आज कुठे आहात हे सांगा. चौथा, कनेक्ट. तुमची स्टोरी शेअर करा, तुम्ही ग्राफिक डिझाईन का सुरू केलं, तुमचा पहिला क्लायंट कोण होता, तुमची पहिली चूक काय झाली, लोकांना तुमच्या जर्नीशी कनेक्ट होऊ देत आणि मग त्यामुळे काय होते, लोक तुमच्या ट्रस्ट करतील आणि अजून कॉन्टेंट बघायला उत्सुक होतील. गोष्ट नंबर 5, सेल. तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट दाखवा. फक्त रोज एक माझी सर्व्हिस घ्या, माझी सर्व्हिस घ्या असं करू नका. त्यात आधी व्हॅल्यू द्या, मग ट्रस्ट तयार करा आणि मग सेल करा. Instagram लक्षात ठेवण्यासाठी सिंपल फॉर्म्युला सांगू आता मी तुम्हाला. लक्षात ठेवला तर Instagram मधल्या खूप साऱ्या गोष्टी कायम लक्षात राहतील. तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमचं दुकान, युजर नेम म्हणजे दुकानाचं नाव, डीपी म्हणजे दुकानाचा चेहरा, बायो म्हणजे दुकानाबाहेरची पाटी, लिंक म्हणजे पुढच्या जागेचा दरवाजा, फीड म्हणजे शोरूम,
कराउजल म्हणजे ब्राउशर, रील म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, स्टोरी म्हणजे रोजचा संवाद, हायलाइट म्हणजे इन्फॉर्मेशन फोल्डर, DM म्हणजे कस्टमर सर्व्हिस, ब्रॉडकास्ट चॅनल म्हणजे तुमच्या इंटरेस्टेड ऑडियन्स सोबत डायरेक्ट कम्युनिकेशन आणि इन्साइट म्हणजे तुमच्या दुकानाचा बिझनेस रिपोर्ट. आता इंस्टाग्राम अवघड वाटतंय का? नाही. कारण आपण इंस्टाग्रामला फक्त ऍप म्हणून पाहिलं नाही, आपण त्याला एक पूर्ण सिस्टीम म्हणून समजून घेतो. चला, तर आता मी तुम्हाला फायनल कन्क्लुजन सांगते. आजच्या एपिसोड मध्ये आपण इंस्टाग्राम बद्दल अगदी बेसिक पासून समजून घेतलं. इंस्टाग्राम म्हणजे काय, पर्सनल आणि प्रोफेशनल अकाउंट मध्ये फरक काय, युजर नेम, प्रोफाईल फोटो, बायो, लिंक, हायलाइट, फीड, पोस्ट, कराउजल, स्टोरी. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, रील, नोट्स, ब्रॉडकास्ट चॅनल, प्रोफेशनल डॅशबोर्ड, इनसाइट वगैरे अशा सारख्या भरपूर गोष्टी सांगितल्या आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं कॉन्टेंट स्ट्रॅटर्जी. आता तुमचं इंस्टाग्राम अकाउंट असो किंवा आजपासून अकाउंट सुरू करणार आहात, तुम्हाला किमान हे नक्की समजलं पाहिजे की प्रत्येक फीचर कशासाठी आहे. पण आता खूप महत्वाचा एकच प्रश्न उठतो की आपल्याला इंस्टाग्रामवर पोस्ट काय करायचे हे कळत नाही, रील काय आहे हे कळत नाही, कराउजल काय आहे हे कळत नाही. तर आजचा व्हिडिओ बघून हे सगळं तर तुम्हाला नक्की कळलं असेलच. हे सगळं प्रोफेशनल दिसायला बनवायचं कसं आणि इथून आपल्या ग्राफिक डिझाईनची खरी सुरुवात होते. कारण पुढच्या एपिसोड मध्ये आपण कॅनव्हा अगदी झिरो पासून शिकणार आहोत. कॅनव्हा अकाउंट कसं तयार करायचं, डॅशबोर्ड कसं वापरायचं, टेम्पलेट काय, कस्टम साईज काय, फॉन्ट कसे निवडायचे, कलर्स काय असले पाहिजेत, एलिमेंट्स काय असले पाहिजेत, इमेजेस कशा अपलोड करायच्या, डिझाईन एक्सपोर्ट कसं करायचं आणि एकदम बिगिनर पासून आपलं पहिलं प्रोफेशनल इंस्टाग्राम डिझाईन तयार कसं करायचं. म्हणून पुढचा एपिसोड अजिबात मिस करू नका. आणि आजचा एक छोटासा होमवर्क, तुमचं स्वतःच इंस्टाग्राम प्रोफाईल उघडा आणि स्वतःला फक्त 5 सेकंद द्या आणि स्वतःला विचारा, माझं प्रोफाईल पाहिल्यावर समोरच्या व्यक्तीला लगेच कळतंय का की मी कोण आहे, काय करते, माझ्याकडून काय मिळणार आहे आणि मला फॉलो का करावं त्यांनी. जर या प्रश्नांची उत्तर तुमच्या प्रोफाईलवर मिळत असतील तर खूप छान, आणि मिळत नसतील तर आजपासून तुमचं प्रोफाईल सुधारायला सुरुवात करा. कारण लक्षात ठेवा, इंस्टाग्रामवर फक्त अकाउंट बनवायचं नसतं, ते आपली डिजिटल आयडेंटिटी तयार करत असतं. त्याच्यामुळं तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने डिझाईन करणं महत्वाचं आहे. चलो मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लर्न, क्रिएट अँड ग्रो. बाय.